नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. 6 दशकापूर्वी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर एका संघटनेची स्थापना झाली. नाव शिवसेना. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी म्हणून या सामाजिक आणि पुढे चालून राजकीय चळवळीला सुरुवात झाली. आज ही संघटना किंवा हा सध्याचा राजकीय पक्ष स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतोय. 3 शकलं या सेनेची अगोदरच झाली आहेत आणि त्यामुळे भविष्यातली आव्हानं आणि सध्याच्या महापालिकेतली आव्हानं या संदर्भात आपण स्वतः चर्चा करणार आहोत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. सर, खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मुळात मी जसं म्हटलं, अस्तित्वाची लढाई आणि वर्णन असं केलं जातं की शिवसेनेचा जीव. याच्यामध्ये मी तुमचं हे ऐकलं. मुळामध्ये शिवसेना हा एक विचार आहे आणि शिवसेना ही एक चळवळ आहे. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत, त्यांना हा विचार आणि शिवसेना मारायची. जे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात तेव्हाही होते, आजही आहेत, त्यांना शिवसेना हा विचार मारायचा आहे. आणि असे मारेकरी हे काय पहिल्यांदाच शिवसेनेच्या आयुष्यात नाही आलेले. तुम्ही ज्या 6 दशकांचा उल्लेख केला, या 6 दशकांमध्ये अनेक वेळा असे प्रयत्न झाले. यावेळेचं जे संकट आहे हे 1960 साली गुजरातला मुंबई पाहिजे होती आणि त्यांचं ते जे काय तो जो एक कावा होता तो मराठी माणसाने हाणून पाडला. आता तोच कावा किंवा तोच डाव ते साधण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की असे कित्येक जरी आले तरी हे काय यशस्वी होणार नाही. वेगळे पण एवढंच सांगेन की 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. राजकारण म्हटल्यानंतर बेडूकुडे आल्या, इकडचे तिकडे तिकडचे तिकडे. त्याच्यामध्ये सुद्धा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. त्या आणीबाणीत किंवा नंतर सुद्धा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नाही कोणी केला. जो आता खरे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत ते करतायत आणि त्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे गुलाम हे शिवसेनेतले काही गद्दार झाले. पण शिवसेना ही तशीच आहे. कारण परत सांगतो, शिवसेना हा विचार आहे, शिवसेना ही चळवळ आहे आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र प्रेम, महाराष्ट्र धर्म राखणारी अस्सल मराठमोळी देशभक्त संघटना आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याला नख लावणारे अनेक होते, अनेक गद्दारही होते. त्यानंतर स्वराज्य पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न झाला, सगळं झालं. पण अखेरीस एक टप्पा आला की जिथे स्वराज्यावर मोठं संकट होतं. शिवसेना ही पूर्णतः संपून जाईल आणि ठाकरेंचं अस्तित्व राहणारच नाही, अशा स्वरूपाचं एक जे भविष्यवाणी केली जाते महापालिकेच्या निमित्ताने. असे पोपटवाले खूप आहेत भविष्यवाले आणि त्यांचं तेच आहे. म्हणजे ते फक्त कुंडल्या काढून बसतात आणि लोकांना उल्लू बनवतात. तर असे हे पोपटपंची करणारे खूप आहेत. ते संपून गेले. शिवसेना तशीच राहिली. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तोच लक्षात घेण्यासारखं आहे की कोणीतरी म्हणालं की आता शिवसेना राहणार नाही. काल भाजपचेच कोणते त्यांची काय कुवत आहे, काय लायकी आहे, ते म्हणाले विलासरावांची आठवण पुसून टाकणार लातूरमधून. त्या मनरेगातून गांधीजींचं नाव काढलं, सरदार वल्लभभाई पटेलांना चोरलं, नेताजी सुभाषबाबूंना चोरायला निघाले. म्हणजे ही सगळी चोर कंपनी आहे. चोरांच्या हातामध्ये दुर्दैवाने असं म्हणून की राज्य गेलेलं आहे. त्याच्यामुळे चोरांची लायकी काय. आधी म्हणजे मी आता विलासराव जरी आमचे राजकीय विरोधक होते, पण विलासराव होते आणि महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृत आहे. तुम्ही तुमची रेषा मोठी करा, दुसरी छोटी कशी करू शकता. आणि पहिलं तुम्हाला रेषा करणं, तुम्ही टिंब तरी आहात का? तुमचं तुमची पार्श्वभूमी नाही काय, पार्श्व इतिहास का काय म्हणतात त्याला, ते असताना तर तो लोकांसमोर मांडणार आणि विलासरावांचा मांडा. तर ही वृत्ती ही घाणेरडी आहे. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं पुसून टाकायचं, जे पुसलं जाऊ शकत नाही. हिटलर सुद्धा माजला होताच ना, पण आज जर्मनीत हिटलरचा द्वेष केला जातो. मुळात शिवसेनेतलाही म्हणजे शिवसेनेचे अनेक नेते अगदी बाळासाहेबही म्हणायचे की हिटलर आमचा आयडॉल आहे काही बाबतीत. कारण त्यांनी त्या ज्या काही सुधारणा वगैरे केल्या होत्या त्या बाबतीत. पण बाळासाहेबांनी कधी हिटलरच्या त्यांनी जे काय नरसंहार किंवा हत्याकांड केलं होतं त्याचं कधी समर्थन नव्हतं केलं. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला महानगरपालिका अगदी डोळ्यासमोर आहे, काही दिवसावर येऊन ठेपली आहे आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना हातात घेतल्यापासून आणि महापालिका त्यांच्या खांद्यावर ज्या वेळेला त्यांच्यावर
महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हापासून ते यशस्वी होताना पाहायला मिळाले. या वेळेला मात्र शिवसेना यशस्वी होईल की नाही हा जो प्रश्न तयार होतोय नाही, त्यातून तुमच्या नेतृत्वावर पण प्रश्नचिन्ह असतं. नाही, प्रश्न शिवसेनेचा किंवा उद्धव ठाकरेचा नाही आहे, प्रश्न मुंबईकरांचा आहे. तुम्हाला निरोगी जगायचं असेल तर काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे. कारण आज माझाही आवाज बसलेला आहे. काल परवा तर मी बोलूच शकत नव्हतो. आम्ही गेल्या 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई आमच्या ताब्यात सोपवल्यानंतर जी कामं केलेत ती करून दाखवले म्हणून या पुस्तिकेतनं दिलेली. ही पुस्तिका बघा काय काय दिलेलं आहे याच्यात. आणि याच्यात अशी कामं ही इतर पक्षांनी दाखवायची. आणि माझं आव्हान आहे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबईनी केलेली प्रगती आणि भाजपच्या ताब्यात असलेल्या अहमदाबाद सगळ्यात सगळ्या शहरांची प्रगती तुम्ही तराजूत तोला. कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही. शिक्षण असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये महापालिका शाळांमध्ये विनामूल्य जवळपास 8 ते 9 भाषांमध्ये शिक्षण देणारी ही एकमेव महापालिका आहे. बरोबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शिक्षण देणारी एकमेव महापालिका आहे. मध्यान्ह भोजन सुद्धा चांगलं देणारी महापालिका आहे. शाळा गणवेश 27 वस्तूंचं वाटप, त्याच्यानंतर SD कार्डमध्ये अभ्यासक्रम देणारी 8वी ते 10वी ही पहिली महापालिका आहे, एकमेव. शिक्षण असेल, आरोग्य सुविधा असेल, मुंबईचं पाणी आता ह्यानी जी काही सगळी बजबजपुरी माजलेली आहे बिल्डरांची त्याच्यामुळे मुंबईचं पाणी म्हणजे ही जर गंगा म्हटली तर मुंबईची गंगा ह्यानी मैली केलेली आहे. पण मुंबईचा फिल्टरेशन प्लांट हा जगातल्या सर्वोत्तम फिल्टरेशन प्लांटपैकी एक आहे. म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल. आता मला तुम्ही फिरताय, मी पण फिरतोय, एक तरी रस्ता दाखवा जो खोदलेला नाहीये. अगदी उपनगरांपासून मुख्य शहरात एक सुद्धा रस्ता असा नाहीये की जो खोदलेला नाहीये. म्हणजे कसलं काम, कसली खास सुटले तुम्हाला. आणि त्याचंच पर्यावसन हे आता मुंबईकरांच्या आयुष्यात सर्दी, खोकणं, शिंकणं, श्वसनाची त्रास, फुफ्फुसाचे आजार होत आहेत. ही विनाशाची गती म्हणून यांची महायुती आहे. ही विकासाची गती नाही, विनाशाची गती आहे. विनाशाकडे चालले, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं यांचं चाललेलं आहे. आणि आम्ही एक तुम्ही कोणतेही बोला, माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोविड काळामध्ये सुद्धा जे काही काम केलं त्याची सुद्धा मी पुस्तिका केलेली आहे. हे मी अभिमानाने सांगतो. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मी राजकारणातल्या या पक्षातल्या उपऱ्यांचा नाही फायदा घेतला. माझ्यासोबत जे होते, जे राहिले, आज भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष, पण मी म्हणेन तो वांझोट आहे. कारण त्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाहीयेत म्हणून दुसऱ्यांची पोरं तयार झालेली उचलावी लागतात. म्हणजे ही नेते पळवणारी टोळी आहे भाजप म्हणजे. या परिस्थितीमध्ये तुमच्यातले अनेक आमदार निघून गेले. कसे? सगळ्यांनी बघितलं सुरत मार्गे गुवाहाटीपर्यंत. का? सत्तेसाठी. कोणत्या आमिषाने? आता आमिषा अनेक असतात राजकारणातले. आमिषा आमच्यापर्यंत अनेक पोहोचतच नाही. तुमच्याच माध्यमातून गेले ना. तुम्हीच तर दाखवलेले ते बैलांवरती पण 50 ओके एकदम ओके असे लिहिलेले बैल पोळाच्या वेळेला दिसले. आता आमिषा राजकारणातले अनेक असतात. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जर दोन भाऊ एकत्र येऊन पुन्हा शिवसेना उभी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा मनसे त्यांची सेना. नाही, पहिला एक मुद्दा तुमचा चुकतोय. पुन्हा शिवसेना किंवा मनसे नाही. आज मला देशामध्ये एक महाराष्ट्राच्या बाहेरचा एक मराठी माणूस दाखवा की जो तिथल्या स्थानिक रहिवाशांवरती दादागिरी करतो. जो सांगतो मी हिंदी बोलणार नाही, जो सांगतो मी गुजराती बोलणार नाही, जो सांगतो मी बंगाली बोलणार नाही, जो सांगतो मी तमिळ बोलणार नाही, असा एक मराठी माणूस दाखवा. एक मराठी माणूस दाखवा की जो इतर राज्यात जाऊन बदमाशी करतोय किंवा दादागिरी करतोय. उभा चिरतील त्याला तिकडे. आम्ही मराठी माणूस जे शिवसेनेने केलं तेव्हा बाळासाहेबांनी, मराठी माणूस जो पिचला होता त्याच्या मनगटामध्ये आत्मविश्वासाची ताकद दिली. ती ताकद, त्या ताकदीची जाणीव म्हणजे शिवसेना आहे. आणि तीच जाणीव आम्ही परत करून देतो. इकडे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीये. शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही असं आपण मानून चालू. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? तुम्ही सांगायचं. नाही, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा जे काही चाललेलं आहे आता तुम्हाला सांगितलं दादागिरी चाललंय. मराठी माणूस इतर राज्यात जाऊन दादागिरी करत नाही. एक उदाहरण मला असं दाखवा, एक आमदार, खासदार किंवा नगरसेवक असं दाखवा की इतर राज्यात जो निवडून आला आणि मस्ती करतोय. एक कोणतरी पोपट दाखवा की जो ब्लॅकमेलिंग करतोय. कोण आहे? आणि हे सगळं आम्ही सहन करायचं. म्हणून मी म्हणतोय की शेवटी प्रत्येक राज्याला पहिली म्हणजे भाषेवर प्रांतरचना झाली. प्रत्येक भाषेला प्रांत मिळाला. मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला मुंबईसाठी लढावं लागलं. म्हणजे मराठी माणसाला प्रत्येक वेळेला का तुम्ही झुंजवताय?
या मराठी माणसाचा ज्या वेळेला मुद्दा येतो, मुळात मराठी संस्कृतीच नाही अशी की जी कोणाच्या तरी आडवं जाते, कोणाच्या तरी राज देते. पण या पण त्याच वेळेला अन्याय पण सहन करणारी मराठी संस्कृती नाही तर शिवाजी महाराज जन्मलेच नसते. अगदी मान्य आहे. मी म्हणूनच म्हणेन की या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय की इतर पक्ष, राजकीय पक्ष हे अन्याय करतायत, त्यावेळेला जर हा शिवसेना नावाचा एक व्यासपीठ मराठी माणसाला वाचवायचं असेल तर त्यासाठी कोणी प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मी म्हणतो की हा विषय थोडा बाजूला ठेवू. पण आम्ही पण राजकारण करतो, सगळेच राजकारण करतात. राजकारण कशासाठी करतो आहोत? राजकारण आपण लोकांना सेवा देण्यासाठी. जसं मी अभिमानाने सांगितलं की हे आम्ही केलं करोना काळापासून सगळं. म्हणजे जेव्हा गंगेत प्रेतं वाहत होती, ती प्रेतं हिंदूंची होती का मुसलमानांची होती इथपर्यंत मी काय जात नाही. पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करून दाखवलं. आता काम करण्यासाठी तुम्ही राजकारण करा, पण त्या राज्याचं किंवा त्या तिथल्या मूळ भाषिकांचं अस्तित्व मारण्यासाठी काम करणार तर आम्ही विरोध करणार. साहेब, हेच विचारायचं आहे की विरोध जो आहे तो प्रत्यक्षपणे शिवसेनेची जी ओळख होती, रस्त्यावर उतरून किंवा वस्त्यांमध्ये जाऊन चळवळ करून, ही चळवळ थांबली. शिवसेनेचा कार्य आज जर आम्ही गेल्या 2 वर्षात बघितलं तर शिवसेना, बाळासाहेबांचा पुतळा झाकला जातो, शिवसेना उघडपणे विरोध करताना दिसत नाही. रस्त्यावर शिवसेना, त्या कुलाब्याचं झाकलं त्याचं काम चालू आहे अगदी. पण हो, म्हणजे ढागडुजी करतो तुम्ही, कशाचाही लेवल कशाला लावताय त्याचं. आता त्याला तो प्रबोधन प्रकाशनकडनं तो पुतळा केला, या मिंद्याने त्याचंही श्रेय घेतलं. आता त्या पुतळ्याची रंगरंगोटी किंवा काही कुठे डागडुजी असेल त्याचं काम चाललेलं आहे. नाही, सांगितलं बीएमसीने त्याचं उत्तर दिलं. नाही, बीएमसीने नाही, मला माहिती आहे, कारण पुतळा आम्ही लावलेला आहे, आमच्या खर्चाने लावलाय. 23 तारखेच्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्याला त्याची सजावट किंवा त्या स्वरूपामध्ये काम करायचं. हो, पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर शिवसेनाच रस्त्यावरती उतरली होती कोकणामध्ये, सिंधुदुर्गातला. त्याच कोकणात तुम्हाला आमदार दिला. मग त्याच्यानंतर महाराजांचा अपमान केल्यानंतर कोश्यारीने शिवसेनाच रस्त्यावरती उतरली होती. बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आल्यानंतर शिवसेना त्यांच्या विरुद्ध लढली. मग तरी तुम्हाला आमदार का देत नाही? तीच आता ते तुम्ही लोकांना विचारायचं. मला काय, मी माझं काम नाही बघा, माझं काम करत नाही असं म्हणाल तर मी माझं उत्तर दिले. मी काम करतोय. नाही, पण उद्धव साहेब अगदी प्रांजळपणे एक मराठी म्हणून एक प्रश्न विचारतो की आज जर काम करायचं असेल आणि ही संघटना वाढवायचं असेल, मराठी माणसाला, मराठी माणसाचा आवाज म्हणून जर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ते मराठी माणसाच्या नेतृत्वाने करायचं की मराठी माणसानं करायचं? दोघांनी. नेता कोणासाठी लढतो? मुळामध्ये नेता म्हणजे काय? जेव्हा सगळ्या जण त्याचं ऐकतात, त्याचं मार्गदर्शन त्यांना पटतं, त्याचे विचार त्याला पटतात, त्याचं जेव्हा ते ऐकायला लागतं तेव्हा तो नेता बनतो. स्वयंघोषित नेता किंवा काही हे आता जे गेलेत ते काही नेते नाही आहेत. त्यांचं म्हणजे अगं म्हशी मला कुठे नेशी तसं ते म्हणून ते गेलेत तसे ते नेता आहेत. पण नेत्याने दिशा दाखवायचं काम करायचं. दिशा दाखवल्यानंतर जनतेने त्याचा विश्वास ठेवून प्रामाणिकपणाने त्याच्यासोबत जायचं काम करायचं. आता आम्ही आमचं काम करतो. आता सुद्धा 2 भाऊ आम्ही एकत्र आलोय. सत्ता पाहिजे असते तर यापूर्वीच आलो असतो. बरं, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग हे काय विटी दांडू खेळायला एकत्र आलेत? नाही, सत्तेसाठी एकत्र आले असा आक्षेप तर होतोय, हरकत नाही. आणि आलो तर काय, हो आलो जा. समविचारी आहेत. आता जर काँग्रेस, एमआयएम आणि भाजप एकत्र येऊ शकते तर 2 ठाकरे तर एकत्र येऊ शकतात, त्यात काय चुकीचं? त्यामुळे चूक काही नाही 2 ठाकरेंनी एकत्र येण्यात. या गद्दारांना बाजूला करून काँग्रेस आणि भाजप सगळे आघाडी आली तिकडे. अगदी भाजप. अंबरनाथमध्ये शिवमंदिर आहे, त्या अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत आम्ही गेलो तर हिंदुत्व सोडलं, तर शिवमंदिर असलेल्या पवित्र ठिकाणी भाजप काँग्रेस बरोबर गेलं तर त्या शिवमंदिराच्या शहरामध्ये त्यांनी हिंदुत्व सोडलं ना. मुळात या सगळ्या स्पर्धेमध्ये म्हणजे राज ठाकरे आता एकत्र आले, एक मोठा दुरावा होता, तो जवळीक आला. महाराष्ट्रानेही त्याचं स्वागत केलं की 2 कुटुंब एकत्र झाले, 2 भाऊ एकत्र आले. एक तर महाराष्ट्राला शाप आहे भाऊबंदीचा, आणि त्यात जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर स्वागताची गोष्ट होती. मोठं स्वागत झालं या गोष्टीचं. मात्र जे राज ठाकरे आज तुमच्याबरोबर आहेत ते उद्या तुमच्याबरोबर राहतील की नाही हा प्रश्नही उपस्थित होतोय. या प्रश्नाला काय अर्थ आहे असं वाटतं तुम्हाला? कारण राज ठाकरे आहे का असा अर्थ? खरंच तुम्हाला मनापासून हा प्रश्न पडतोय आणि हा प्रश्न विचारण्यासारखा आहे असं तुम्हाला वाटतं का? राज ठाकरेंनी गेल्या काळामध्ये, नाही मी विचारतो तुम्हाला, खरंच मनापासून असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मग हाच मराठी माणसाचा कमजोरपणा आहे. हाच मराठी माणसाचा कमजोरपणा आहे ज्याच्यावरती आम्ही बोट ठेवले. इतर भाषिक कसे एकत्र जातात, इकडे उद्या काय होणार? अरे आज तुझ्या बुडाखाली काय जळते ते बघ ना. आज सूर्य उगवलाय, उद्या उगवेल का?
ह्याला काहीच अर्थ नाही, या प्रश्नालाच अर्थ नाही, हे निरर्थक प्रश्न आहेत. चला मान्य करूया की हा नाही, निर्णय मान्य नाही आहेच. पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व यशस्वी झालं. बाळासाहेबांनी तुमच्या हातात शिवसेनेची धुरा दिली, तुम्ही ती उत्तमपणे पेललीत. पुढच्या टप्प्यामध्ये शिवसेना पेलण्याची ताकद असलेलं नेतृत्व कोणतं असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का तुम्हाला प्रामाणिकपणे, तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. ते एक गाणे बघा, ते का मला वाटतं आता आता कशाला उद्याची बात, सरून चालली रात. आता रात्र थोडी आणि सोंगफार झाले, त्या रात्रीचा विचार करा. नेतृत्वाच्या नंतर आणि आता जे शत्रू आलेत ना, हा हे शत्रू उद्या राहतील का? हे शत्रू उद्या अंगावर येतील का? हे शत्रू उद्या कपडे घालतील का? ह्या प्रश्नाला काय उत्तर आहे? आता जे समोर आले त्याला पहिलं फेस तोंड द्या ना. सर, या परिस्थितीमध्ये जे बिनविरोधचं राजकारण होत आहे महाराष्ट्रामध्ये, बिनविरोध मुळात लोकशाहीला घातक आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतंय. लोकशाहीचा खून झालाय. तिथे भाजप असा आरोप करते, तुम्ही पण तो बिनविरोधच निवडून आला होतात आमदार म्हणून, मग तुम्ही राजीनामा द्या असं ते तुम्हाला म्हणतात. मी बिनविरोध निवडून यायला कोणाला पळून नव्हतं नेलं, आणि विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष माझ्या प्रचाराला किंवा अर्ज भरायला स्वीकारायला असतील, दमदाटी करायला नव्हते. मुळात ज्या स्वरूपाचं राजकारण होत आहे सध्याच्या परिस्थितीत, नाही, मग अगदी देवेंद्र फडणवीस सुद्धा वर्ण लादलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांची पुढे निवडणूक झाली मुख्यमंत्री म्हणून. पक्षीय अंतर्गत जी निवडणूक, असे हे दिखावा होता तो. विधिमंडळ पक्षाची निवडणूक, असं काय नाही. वर्ण आदेश आला, 1 महिना लागला त्याला. त्यांची सगळी काय ती बोलणी चालू होती मध्ये मध्ये. या परिस्थितीमध्ये जे वातावरण आहे गढूळ असं महाराष्ट्राच्या नाही, पण राजकारणात याच्यामध्ये एकच मिनिट, हा अतिशय गंभीर विषय आहे. माझ्यावरती ढकलून ते मोकळे नाही होणार. राहुल नार्वेकर ही व्यक्ती विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहात आहे, आणि ती व्यक्ती विधानसभा अध्यक्ष म्हणून रस्त्यावरती कोणाचं संरक्षण काढून घ्यायचं ऑन द स्पॉट, माहिती का, अनिल कपूर नाही ना एक पिक्चर मधला, ऑन द स्पॉट त्यांना तिकडनं बडतर्फ केलं पाहिजे. विधानसभा अध्यक्ष असा पक्षपाती माणूस राहू शकत नाही. त्यांच्या बहिणीसाठी, मुलीसाठी, आईसाठी, पत्नीसाठी, भावासाठी, भावजाईसाठी अर्ज भरायला हा माणूस पक्षासाठी जाऊ शकत नाही, जाता कामा नाहीये. मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते, कुठल्याही शिवसेनेच्या कार्यक्रमाला किंवा अर्ज भरायला शिवसेनेच्या ते तसे येत नव्हते. ही एक अध्यक्षांची परंपरा आहे. त्या परंपरेला यांनी मोडता घातलेला आहे, आणि त्यांच्या विरुद्ध एका व्यक्तींना उमेदवारांनी तक्रार केलेली की यांनी माझ्यावरती दबाव आणला. त्याच्यामुळे परत सांगतो, राहुल नार्वेकरांना त्या पदावरनं पदच्युत केलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथल्या जेनझी ह्या प्रथम मतदानाला उतरणाऱ्या मतदारांचा अधिकार तुम्ही हिरावलाय. त्याचबरोबरीने नियमितपणाने मतदान करणाऱ्यांचाही अधिकार तुम्ही हिरावून घेतलाय. तिकडे निवडणुका झाल्या पाहिजे. अगदी खरं. बिनविरोधच्या बाबतीमध्ये सातत्यानं म्हणणं आहे, जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर तुम्ही मतदार म्हणून अर्ज टाका, इतके टाका की बिनविरोध होऊ शकणार नाही. त्याच्याशिवाय लोकशाही टिकणार नाही. आणि लोकशाहीचं जेव्हा आपण म्हणतोय, संविधानामध्ये लिखित अलिखित परंपरांचा तुम्ही जो उल्लेख केलात, मुळात जर लिखित संविधानाचा प्रश्न असेल तर मग तुम्ही परंपरांचं काय म्हणताय? लिखित संविधानाचा प्रश्न आमचा 4 वर्ष चाललाय ना तिकडे. शेड्यूल 10 वगैरे वगैरे सगळं समोर आहे. आम्ही फक्त हे आता सरन्यायाधीश झाले, त्यांच्यानंतर कोण आहे, म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारतो तसेच प्रश्न. उद्या ह्याचं काय होईल, परवा कोण येईल, त्याच्यानंतर कोण येईल, त्याच्यानंतर कोण येईल, मग आम्हाला कितवा सरन्यायाधीश न्याय देईल? अब तक 56 तसे आज तक 4 झाले. मला असे किती होतील सरन्यायाधीश? प्रश्न तर अनेक आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेवरचे प्रश्न थेटपणे उपस्थित होत आहेत. मुळात आज एक निकाल आलाय निवडणूक आयोगाचा की गीत जे आहे, निवडणूक गीत किंवा पक्षाचं जे गीत आहे, त्याच्यामध्ये भगवा शब्दाचा वापर करता येणार नाही. भाजपचं गीत होतं त्या भगवा शब्द जोड्याने मारलं पाहिजे अरेस्ट देणाऱ्याला. कारण त्याने माझ्या लोकसभा निवडणूक गीतामध्ये हिंदू हा तुझा धर्म काढायला लावलं सांगितलं होतं. जय भवानी जय शिवाजी काढायचं, मी काढलं नाही, मी काढणार नाही. आता सुद्धा या करोना पुस्तिकेला बंदी केली, मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोग त्यांनी चौकटीत राहिलं पाहिजे. जर भगव्या शब्दाला ते करत असतील तर मोदी आणि अमित शहानी लोकसभेच्या वेळेला रामाच्या नावावरनं, अयोध्येच्या नावावरनं जो प्रचार केला त्यांना का नाही त्यांनी शिक्षा केली. म्हणूनच म्हणतो निवडणूक आयुक्त हे
त्यांचे गुलाम आहेत आणि हे भलते सलते त्यांचे हे आम्ही ऐकणार नाही, मानणार नाही. या त्यांनी निवडणूक प्रचारात मग राहुल नार्वेकरवरती का नाही गुन्हा दाखल झाला? जे बिनविरोध जे म्हणतायत ते जे तक्रारी करतायत की आम्हाला आमच्यावरती जोर जबरदस्ती झाली, पण भगवा काढायला सांगतायत. हा कुठला निवडणूक आयोग आहे? पाकिस्तानचा आहे. आम्ही भगवा म्हणणारच. मी सांगतोय की भगव्याला मतदान करा. निवडणूक आयोगामध्ये दम असेल माझ्यावरती कारवाई करा. आणि मुंबई महापालिकेवरती आमच्या शिवसेनेचा भगवा, शिवसेना मनसे युतीचा भगवा फडकणारच. चला, या परिस्थितीमध्ये बिनविरोधचं राजकारण होतंय, न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्न आहे, राजकीय म्हणजे लोकशाहीचे सर्व स्तंभ जे आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे सध्या, अशी स्वरूपाची परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही तुमची जागा जी आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न करताय. पण आता महानगरपालिका निवडणूक आहे, मध्ये पालिका निवडणूक झाली. महापालिका बघितली तर फक्त मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना आपला जोर देते. उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये शिवसेना हे कामच करताना दिसत नाही, किंवा पालिकेमध्ये उद्धव ठाकरे काय किंवा आदित्य ठाकरे काय हे रस्त्यावरच उतरले नाही, त्यांनी प्रचारच केला नाही. माझ्या आता कालपर्यंत माझा आवाज बसला होता, आज थोडासा सुटलाय. आता मी परवा नाशिक, संभाजीनगर, त्याच्यानंतर आम्ही ठाण्याला जाणार आहोत. मुंबईमध्ये तर एक सभा आहे. याच्यामध्ये नाईलाज झाला माझ्या आवाजामुळे. त्याच्यामुळे मी काय केलं, काहीच बोलू शकत नव्हतो, पण शाखाभेटी केल्या. आणि मी त्या सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या शिवसेना प्रेमींना आणि मनसे सैनिक सगळे होते त्यांना माझी दिलगिरी व्यक्त केली. आज सुद्धा करतो की मी बोलू शकलो नव्हतो तिकडे. पण ठाण्यामध्ये आमचं काम चालू आहे, नवी मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, संभाजीनगरला तर मी जातोय, संभाजीनगरमध्ये सुद्धा आमची कामं झालेत, नाशिकला झालेली आहेत. ही सगळी कामं केलेली आहेत आणि तिकडे जाणार आहे मी. म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये तुम्ही कोणत्याही स्वरूपात प्रचार करताना दिसला नाही, घराच्या बाहेर पडला नाहीत, आणि मग तुमच्यावर जो आक्षेप असतो की ठाकरे घराच्या बाहेर तुमच्याशी बोलतो तो प्रचारच आहे. हो, हा निश्चित प्रचार आहे. पालिकाच्या निवडणुका होत्या ना ह्याच्या आधी झालेल्या, नीट समजून घ्या की ह्या खूप स्थानिक स्तरावरच्या असतात आणि असायला पाहिजेत. तिकडे थोडं लोकांना एक मोकळीक तुम्ही द्यायला पाहिजे. तिकडे सुद्धा जर का तुम्ही मुख्यमंत्री, मंत्री, पंतप्रधानांच्या सभा लावायला लागलात तर ते योग्य नाहीये. त्यांना थोडंसं मोकळीक द्या ना. आपण पंचायत राज्य म्हणतो, ती अगदी पंचायत होईल असं राज आणू नका तुम्ही, पण त्यांना थोडीशी मोकळीक द्या. त्यांना गावकीचं राजकारण करू द्या, थोडीशी मुभा द्या त्यांना. त्यांना त्यांच्या गावातलं जास्त कळतं. पण उद्धवजी, तुम्ही हा जो विचार मांडताय हा योग्य आहे. नाही, आजपर्यंत तसंच होतं. नाही, हा विचार योग्यच आहे. म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हीच मांडणी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि पंचायत किंवा पालिका पातळीवर राजकीय पक्ष नसावे, तिथे स्थानिक पातळीवरचं राजकारण असावं मुळात. पण सध्याची जी बदललेली आक्रमक अशी राजकीय परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण सत्तेसाठी अत्यंत आसुसलेपणाने प्रचार करतोय. पण त्यामुळे तुमचं नुकसान होतं असं वाटत नाही का तुम्हाला? शिवसेनेचं नुकसान होतं असं नाही वाटत का तुम्हाला? काय मुळामध्ये सत्तेसाठी एवढं आक्रमक का होतंय तुम्ही? तुम्ही जर का तुमचे ध्येय धोरणं स्पष्ट असतील, शेवटी लोक तुम्हाला का मतदान करतात? मतदान नाही, ते त्यांच्या आयुष्यातली 5 वर्ष तुम्हाला दान करतायत. त्या 5 वर्षाचा तुम्ही विल्हेवाट लावायची का सोनं करायचं हे जनता तुमच्या हातात देते. जेव्हा आम्ही अशी पुस्तिका घेऊन येतो, हे होय आम्ही केलं असं तुम्ही काहीतरी सांगा ना. त्याच्यासाठी माणसं कशाला फोडता, पैसे कशाला वाटता, दमदाट्या कशाला करता, आणि एवढं करून पुन्हा शेवटी वाटच लावणारात. मग कशाला निवडणुका लढता? पण या परिस्थितीमध्ये जर सत्ताधारी अशा स्वरूपात राजकारण करताय असं तुमचं मत असेल, थोडे दिवस लोक सहन करतील. पण विरोधक म्हणून किंवा विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून तुमची जबाबदारी काही आहे की नाही, की लोकांची जबाबदारी झाली? नाही, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं दोघांची जबाबदारी आहे. आम्ही नाहीतर मी आज सुद्धा भाजपसोबत गेलो असतो ना, लाचारासारखा. नाही ना गेलो. राज सुद्धा माझ्यासोबत आला ना, पवार साहेब सुद्धा मुंबईमध्ये आमच्यासोबत आलेच ना. कारण शेवटी आज संख्येने कमी असतील नेते, जनता प्रचंड आहे. जनता वाट बघते की यांना कोणतरी शिकवणार आहे की नाही धडा. अगदी. जर ठामपणे उभा राहिलं तर जनता त्याच्यासोबत जाणार. जनता पर्याय शोधते आणि तो पर्याय देण्याचं काम आम्ही करतोय. ठीक आहे, कालपर्यंत अयशस्वी झालो असू, आज यशस्वी होऊ. मुळात हा पर्याय शोधत असताना तुम्ही मुस्लिम आणि मराठीचं राजकारण करताय, मुस्लिमांना बरोबर घेताय. मराठी मुस्लिम अशा स्वरूपाची एक नवी संज्ञा जी आहे ती तयार झाली, अशा स्वरूपाचं एक वर्णन केलं जाते. आणि तुमच्यावर आक्षेप आहे की तुम्ही मराठी मुस्लिम अशा स्वरूपाचं राजकारण कोण घेते? मतात भाजप घेते. भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली, त्याचं काय? तिकडे काय?
MIM जी अकोटमध्ये त्यांनी युती केलेली आहे, मग तिकडे कोणाबरोबर कोण गेले? मग आता कोण मामू आहे? मामू भाऊ कोण आहे महाराष्ट्राचा? हा मामू भाऊ आहे. म्हणजे मला कळतच नाही की एवढा निर्लज्जपणा यांच्यात ओतप्रोत भरलेला ही यांची घराणीशाही आहे की काय निर्लज्जपणाची. पण या निर्लज्जपणाचं जर महाराष्ट्रात राजकारण होत असेल ते कोणत्या पक्षाकडून हा अलैदा गोष्ट, पण नाही, एक त्याला मिनिट सांगतो. उत्तर नाही, तुम्हाला असं वाटतं का नाही, इतकं नाही, चांगुलपणानं देता येईल? ऐका. हे मी त्यांनी केलेलं हे दाखवलं. मात्र मुंबईमध्ये जे आम्ही कामं केलेत, अगदी कोस्टल रोड आम्ही केला, तिकडे फक्त पाटी एका मराठी आणि मुसलमानांनी त्याच्यावरनं जावं. टोल मुक्त आहे. तो टोल मुक्त फक्त मराठी आणि मुसलमानांचंच आहे का? सर्व भाषिकांना. कोरोनामध्ये जे काम केलं त्याच्यात मराठी मुसलमान वेगळे केले का? सर्व गुजराती, उत्तर भारतीय, उत्तर भारतीय 6.5 लाख मजुरांची सोय ही माझ्या सरकारने केली होती. गंगेमध्ये उत्तर भारतात तिकडे प्रेत वाहत होती, पण इकडे मी उत्तर भारतीयांची काळजी घेत होतो. त्यांना 3 वेळेला एक म्हणजे मी काय उपकार नाही केले, खाणं आणि त्यांच्या आरोग्याची सुविधा दिली होती. आज मुंबई महापालिकेमध्ये जवळपास 8 ते 9 भाषांमध्ये शिक्षणाची सोय ही मराठी आणि मुसलमानांसाठी आहे का? सगळ्यांसाठी, सर्व प्रांत. मध्यान्ह भोजन फक्त मराठी आणि मुसलमानांसाठी आहे का? माफक स्वरूपात किंवा मोफत दरामध्ये आरोग्य सुविधा फक्त मराठी आणि मुसलमानांसाठी का? घरात नळाचं पाणी फक्त मराठी आणि मुसलमानांच्या घरात आहे का? कोणती आपत्ती आल्यानंतर शिवसैनिक जो रक्तदान करतो ते गुजराती किंवा उत्तर भारतीयांना मिळत नाही का? त्याच्यामुळे विषयाचा खडा हे टाकतात. चला, या वातावरणामध्ये आता बीएमसीचा विषय निघाला म्हणून बीएमसीनं काही महत्वाचे प्रोजेक्ट मुंबईमध्ये मधल्या नाही काळात अगदी कोस्टल वे पण नाही जिजामाता उद्यानात आम्ही पेंग्विन आणले. आज पेंग्विन बघायला तिकीट लावून गर्दी होते आणि यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. अगदी आता पेंग्विन बघायला फक्त मराठी आणि मुसलमान जातात का? नाही. कोस्टल वे सारखा प्रकल्प आला, तो मुंबई महानगरपालिकेने केला. आम्ही केला. हो, तुम्ही केला. किंवा मानखुर्दचा पूल असेल तो तुम्ही केला, महत्वाचा टप्पा होता. यामध्ये ज्यावेळेला तो तुमच्या काळात डीपीआर झाला असा प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो त्यावेळेला ते म्हणतात एन्व्हायरमेंटलच्या क्लिअरन्स पासून सगळं काही भाजपनं केलं. उपकार केले. आणि टेंडर फक्त उद्धव ठाकरे घेऊन गेले कारण त्यांना टेंडरमध्ये इंटरेस्ट होता. माझ्याकडे प्लॅनिंग पासून सगळे म्हणून मी काय म्हटलं की भाजपनी आमच्या छोट्या कामाची श्रेय घेऊ नये. त्यांनी केवढी मोठी कामं केली आहेत. कैलास पर्वत बांधलाय, स्वर्गातून गंगा आणली त्यांनी, स्वतः त्यांच्या डोक्यावर घेतली त्यांनी, कारण त्यांनीच सांगितलं की भगवान ने उनको भेजा आहे. त्याच्यानंतर अरबी समुद्र केलाय त्यांनी. केवढी मोठी कामं आहेत. आम्ही छोटी छोटी कामं केली. बरं, ही आता कैलास पर्वतचं सुद्धा टेंडर काढलं होतं की नाही मला माहिती नाही. गंगा आणण्याचं टेंडर काढलं होतं की नाही, अरबी समुद्राचं टेंडर मला माहिती नाही, पण केलं ना त्यांनी. हिमालय केलं त्यांनी. असं काय करतं? ते म्हणतात की तुम्हाला फक्त टेंडरमध्ये इंटरेस्ट असतो, तुम्हाला विकासात काही इंटरेस्ट नसतो. आता 2022ला माझं सरकार पडलं, आता 26 सुरू आहे. जवळपास 4 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिकेत 92,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या. या मुदत ठेवी त्यातनंच कोस्टल रोड केला, त्याच्यामधनंच कामगारांची देणी, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड ह्या सगळ्या दिल्या जातात. आज बेस्टचे कामगार आझाद मैदानात उपोषणाला बसले. 1 जून 2024 पासून त्यांना देणं नाही दिलेलं. बेस्टची संख्या कमी होत चाललेली आहे. मोठे जे प्रकल्प आहेत कोस्टल रोड सारखे, त्या प्रकल्पांसाठी यांचा हा पैसा वापरला जातो. तो वापरताना साधारणतः जमा आणि खर्च याचा ताळमेळ घातला जातो. एवढा याला खर्च येणार आहे, तो किती काळात आपल्याकडे पैसा येईल आणि मग तो खर्च केला जातो. त्याच्यानंतर ती जी 92,000 कोटीच्या ठेवीतनं मिळणारं व्याज, त्याच्यातनं महापालिकेचा बराचसा खर्च होतो. आता ह्या 92,000 कोटीच्या त्यांनी साधारणतः 80,000 कोटीपर्यंत आणल्या ठेवी, बरोबर आहे. आणि त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं, म्हणजे हे सगळी खोदाखोद करून ठेवले ना गरज नसताना. म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस आहे किंवा बारसं आहे, मुलाचं बारसं आहे आणि मगाशी तुम्ही प्रश्न विचारला तसं उद्या त्याला 75ची शाल लागणार आहे असं विचार करणारे ती लोक आहेत. म्हणजे मुलाच्या बारशाला 75ची शाल देत आहेत. अरे पहिलं त्याला लंगोट तर दे. तर ही नियोजन शून्य विकास कामं काढून यांनी 3 लाख कोटीची देणी मुंबईकरांवर केली. 3 लाख कोटींची ते ॲडव्हान्स मोबिलायझेशन ॲडव्हान्स असतं ना, त्यासाठी पैसे दिले. आणि मला कोणीतरी सांगितले की त्यातनं किकबॅक घेतले यांनी.
म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे. 70,000 कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार बाजूला आणि यांच्या डोक्यावर 3 लाख कोटींच्या घोटाळ्याचे आता हे नवीन हे झालं. कोणी केला हा 3 लाख कोटीचा घोटाळा? ईडी कोणाकडे? तुमचंच माजी मंत्री. माजी मंत्री नाही, आता कोणाकडे? एकनाथ शिंदेकडे आहे. बरोबर आहे. मुख्यमंत्री आता कोण आहे? देवेंद्र फडणवीस. मग त्यांनी नको लक्ष घालायला? पारदर्शक म्हणजे पूर्ण पारदर्शक आहे, खाताना दिसतंय सगळं. एवढी पारदर्शकता कधीच नव्हती. म्हणजे तिकडे तो उन्नत मार्ग जो केला होता गोराईच्या इकडे, तिकडे सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. चोर कुठे? तो सुद्धा यांच्याच खात्याचा होता ना. सर, टेंडरचा विषय निघाला म्हणून आणखी एक विचारतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे टेंडर दिले जातात त्याचे जे ठेकेदार आता गेल्या 3-4 वर्षात टेंडर कोणाला देते? ते जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार फक्त एकाच गावातून, एकाच कुटुंबाचे, एकाच भागातले आणि परप्रांतीय अशा लोकांनाच फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी मिळते. मराठी माणसाला मिळत नाही असा एक आरोप होतो आणि तो आज नाही गेले अनेक 25-30 वर्ष होतो अशा स्वरूपाचा आरोप आहे. आणि मराठी माणसाला जागाच उरली नाही आहे तिथे काम करायला. ठेकेदार फक्त बाहेरचाच लागतो, तो मराठी चालत असं आमच्या काळात तर चालत नव्हतं. आता गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांच्या मित्रांची सोय झालेली आहे. आणि मित्र सुद्धा खूप असरदार आहेत. तुम्ही उघडपणे मित्रांचं नाव घेतात. आता थोडंसं त्यांचे कोण मित्र कोण असेल मला नाही माहित. मी फक्त सांगतो खूप असरदार मित्र आहेत. या परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर काही जण असं म्हणतात की काही थेट दिल्लीतनं दिलेत. आता कचरा उचलायचं कॉन्ट्रॅक्ट येणार आहे, ते कोणाला दिले जाते बघा. पण ते त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी मधल्या काळात तुमच्यात पण काही मध्यस्थता करण्याचा प्रयत्न केला होता? काही बँड्रात बिटिंग झाल्या होत्या, त्यातून काही लोकांना एकत्र आम्ही कधी हुडीबिडी घालून फिरत नाही. हुडीबिडी घालून फिरत नाही. ओके. आणि मुंबईमध्ये हुडहुडीच भरत नाही ना. अगदी. थंडी आता थोडीशी वाढली आहे सध्याच्या काळात, थोडी हुडपणा वाढलाय, हुडी नाही वाढली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुमचं सरकार गेलं ज्या वेळेला, त्यानंतर एकनाथ शिंदे झाले, आता देवेंद्र फडणवीस आहे. मधल्या काळात कधी, कारण तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विधिमंडळामध्ये भेटताना मला दिसलेत, कधी चर्चा झाली व्यक्तिगत पातळीवर तुमची त्यांची? ते मुख्यमंत्री झाले, मी जाऊन त्यांना गुच्छ दिला. आज दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत, त्याच्यासाठी त्यांना सांगितलं. याही वेळेला मी अध्यक्षांनाही जाऊन भेटलो, त्यांनाही सांगितलं. म्हणजे हे किती घाबरट सरकार आहे. प्रचंड बहुमत आहे, दिल्लीचा पाठिंबा आहे, तरी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची यांची कुवत नाहीये. हां, संविधानात नसलेली 2-2 उपमुख्यमंत्री पदं देत आहेत, ज्याची काहीच किंमत नाहीये. ती नुसती नावाला आहेत. संविधानात ते नाहीच आहेत. ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला नाहीच आहेत. ते आहे ते त्यांच्या खात्यापुरते आहेत. पण त्यांना द्यायला नियम नाही आहेत. विरोधी पक्षनेत्याला नियम आहेत. मुळात शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जात असताना मी अगदी मुंबई ही कुणाची असेल पुढच्या काळात? तुम्हाला काय वाटतं? मराठी माणसाची असेल. तुम्ही कोण आहात? मराठीचा आहे. मग प्रश्न का विचारता? नाही, पण हा प्रश्न उपस्थित केला जातो. नाही, हो, पण त्याला तुम्ही पण उत्तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही पण मराठी आहात, तुम्ही सांगायला पाहिजे माझी मुंबई म्हणून. हे मुंबई आपली मराठी माणसाचा हा कमकुवतपणा आहे ना, ही शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. कारण मराठी माणसाचा कमकुवतपणा हा काढून त्याच्यात आत्मविश्वास भरण्याचं काम शिवसेना करते. तो आत्मविश्वास जेव्हा भरण्याचं काम करते, त्यामध्ये अगदी शेवटाकडे जाताना उद्धव साहेब तुमच्याकडून ज्या मराठी माणसाच्या अपेक्षा आहेत, त्यात अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचं जे करारी नेतृत्व असलं पाहिजे, जमिनीवर उतरून ज्या स्वरूपाचा बाणा दिसला पाहिजे, तो दाखवण्यात कमी पडत आहे. अनेक जण असे असतात. मला नाही वाटत मराठी माणसाचा असं काही संभ्रम आहे. कारण मी जिथे जे जातो तिकडे तुफान गर्दी असते. हा संभ्रम निर्माण करणारे जे आहेत ना, ते त्यांना सर्कस बघायची असते. स्वतः उतरण्याची ताकद आहे का? नाही. मग ते कीबोर्ड वॉरियर असतात ना, टक 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 घरातल्या घरात ट्रेंडिंग ट्रोलिंग, रस्त्यावर उतर ना तू. लाठीकाठी खायला तयारी आहे का? नाही. तुम्ही हल्ली लाठ्याकाठ्या नाही खात. अरे तू का नाही खात? तू का नाही खात? मग तर सगळ्यांनी उतरावं. आम्ही उतरतो, त्यांनी उतरावं. आम्हीच आपल्या त्या कडक लक्ष्मीसारखे चाबूक मारत फिरायचे आणि बाकीच्याने गमत बघायची, असं थोडीच होतं. याच मुद्द्यावर मुळात ज्ञानियाचा वाहतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा अमृताचा अंश आहे, कुसुमाग्रजांच्या या ओवी आहेत. मुळात मराठी माणसाला मराठी माणसाचा शोध घ्यावा लागेल. आणि जर आपण म्हणत असू की तो अमृताचा अंश आपल्यात आहे, तर तो आपल्याला शोधावा लागेल. अन्यथा जी परिस्थिती येईल त्याला तुम्हाला आम्हाला सामोरं जायचं आहे. आपल्यालाच मुंबई वाचवायची आहे. आता मुंबई कोणाच्या हातात द्यायची तो तुमचा निर्णय असेल आणि तो योग्य असेल असं आपण धरून चालूयात.
तुम्हाला धन्यवाद. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.